नमस्कार. कुणी सांगेल का माझा आवाज येतोय का? हां, ओके. आवाज येत आहे माझा? त्यांना नाही ना तुझा आवाज त्यांना नाही ना अच्छा. ते तुला दिसत आहे मी व्यवस्थित? ओके. हां, नमस्कार छायाताई. स्टार्ट मला वाटतं सुरू करायला हरकत आहे का? चष्मा काढून घे. सुरू करायचं? ओके. नमस्कार. अखिल विदर्भ वराडी साहित्य प्रतिष्ठान अमरावती द्वारा आयोजित डिजिटल काव्य महोत्सवात मी कीर्ती काळमेघ वनकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला मी माझा या ठिकाणी परिचय देऊ इच्छिते. मी कीर्ती काळमेघ वनकर कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र हा विषय शिकवते आणि या व्यतिरिक्त माझी वेगळी ओळख अशी आहे की मी निवेदक म्हणून ओळखले जाते आणि 100हून अधिक कार्यक्रमांचं मी निवेदन केलेलं आहे. कथा, कविता, ललितलेख लेखन मी करत असते. वृत्तपत्रातून देखील अनेकदा माझे लेख प्रसारित होत असतात. दूरदर्शनवरील बरेचदा आमची माती आमची माणसं आणि कृषी दर्शन या कार्यक्रमात मी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि साहित्याचा प्रवास हा यापुढेही माझा असाच सुरू राहील अशी या ठिकाणी मी आशा करते. आणि केंद्र शासनाचा नेहरू युवा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनाचा शाहू आंबेडकर पुरस्कार हा देखील मला मिळालेला आहे. तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजे शिवछत्रपती पुरस्कार हा देखील मला प्राप्त झालेला आहे. आणि पद्मगंधाचा राज्य काव्य महोत्सवात देखील मला माझ्या कवितेसाठीचा सन्मान केलेला आहे. दिसतंय आहे का व्यवस्थित? कोणी सांगेल? छायाताई व्यवस्थित दिसतंय? मी आता येत आहे व्यवस्थित छायाताई आवाज आणि माझं दिसणं व्यवस्थित होतं आहे? तुम्हाला दिसतंय? मला असं वाटतं सुरुवात करायला हरकत आहे का? कारण मला कोणी फक्त एकदा रिप्लाय जर देईल की व्यवस्थित सुरू आहे का, तर मी माझं पुढचं सुरू करते. सर्वप्रथम आज या काव्य मैफिलीत अखिल विदर्भ वराठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कारा चव्हाण सर यांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांची विशेष आभारी आहे. आणि या ठिकाणी मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं आहे की मी ही वराडाची लेक आहे आणि माझ्या माहेरच्या माणसांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्यामुळे या प्रतिष्ठानविषयी मला एक विशेष जिव्हाळा वाटतो आहे. गेल्या 15 वर्षापासून वराडी विदर्भ साहित्य प्रतिष्ठानची बोलीभाषेसाठी चळवळ आणि तळमळ सुरू आहे. त्याबद्दल सुरुवातीला या प्रतिष्ठानचं मी अभिनंदन करते. आणि माझ्या या माहेरच्या माणसांचं मी खरंच एक कौतुक म्हणा किंवा अभिनंदन या ठिकाणी करेल. आणि जेव्हा मी दादांशी बोलत होती, चव्हाण दादांशी, तेव्हा त्यांच्या बोलण्यात मला एक वेगळा जिव्हाळा जाणवला, एक वेगळी आपुलकी होती, एक वेगळं प्रेम त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं. आणि म्हणून या प्रतिष्ठानतर्फे एक वेगळी आपुलकी निर्माण झाली आणि मग ठरवलं की नाही, आपण इथे कुठेतरी या काव्य महोत्सवात आपणही सामील झालं पाहिजे.
खरं तर वराड आणि वराडी माणसं ही फार जिव्हाळ्याचा विषय आहे. वराडी माणूस कुठेही भेटला तरी त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळी लकब असते, त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळा आपुलकी असते, एक जिव्हाळा असतो, एक प्रेम त्याच्या बोलण्यातून जाणवतं. म्हणजे मी नागपुरात असते, माहेर माझं मोर्शी आहे, पण जेव्हा माझी माहेरची माणसं जेव्हा माझ्या सासरच्या लोकांना भेटतात तेव्हा ते आवर्जून सासरची माणसं विचारतात, अरे कीर्तीच्या माहेरची लोक आहेत का ही? म्हणजे ती वऱ्हाडातली लोक जी आहे ती त्यांच्या बोलीभाषेवरनं एक ओळखायला येतात आणि त्यांच्या त्या बोलण्यामध्येच त्यांचा तो सन्मान, एक मान जो आहे तो दिसून येतो. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वराड म्हटलं की मान असतो, सन्मान असतो आणि ती विहिरींची पंगत तर ती पण अतिशय छान असते. म्हणजे मला वाटतं की वराडासारखी विहिरींची पंगत कुठेच तुम्हाला मिळणार नाही. अशी आमची वऱ्हाडी आहे. वराड म्हटलं की परत ती आठवते पुरणपोळी, परत आठवतो तो आंब्याचा रस आणि विहिणींच्या पंक्तीतली ती पुरणपोळी आणि आंब्याचा रस. हा देखील वराड म्हटले की एक स्पेशल आहे. वराडात पोळ्याचा सण खूप उत्सवात साजरा होतो आणि म्हणून मला माझ्या त्या वराडविषयी अतिशय आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. आणि ही वराडी बोली समोर घेऊन जायचं काम ही या प्रतिष्ठानची सगळी मंडळी करत आहेत, त्याबद्दल खरंच त्यांच्याविषयी फार आपुलकी आहे. आणि अशा वऱ्हाडाविषयी अशा अनेक प्रसंग आहेत, अनेक जिव्हाळा आहे, आपुलकी मला आहे. किती सांगू मी तुम्हाले, किती सांगू मी तुम्हाले माया वराडीची गाथा, किती सांगू मी तुम्हाले माया वराडीची गाथा, अभिमान आहे मले माया वराडीचा मोठा, अभिमान आहे मले माया वराडीचा मोठा. अशी ही वराडी बोली आमची माय आहे आणि आमची माय जगली पाहिजे म्हणून सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करीत आहे. अखिल विदर्भ वराडी साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कारा चव्हाण दादा, आदरणीय सुपू अडाऊ दादा, आदरणीय बबलूदादा कराळे, आदरणीय जयश्रीताई कोडगिरवार, आदरणीय छाताई पाथरे, आदरणीय विद्यानंदजी हुलकेदादा, त्यानंतर नागपूर शाखाध्यक्ष प्राध्यापक सुरेशजी देशमुख सर आणि योगेश होनाळे सर यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. आणि ही सारी मंडळी बोलीभाषेसाठी प्रयत्नशील आहेत आणि सातत्यानं झटत आहेत. खरोखर त्यांच्याविषयी एक वेगळा अभिमान मला वाटतो. आणि मला या ठिकाणी एक आवर्जून योगेश होनाळे सरांचं एक आभार व्यक्त करायचे आहेत, कारण त्यांच्या बोलण्यामध्ये इतकी आत्मीयता आहे आणि या करोडांना आपल्याला खरं तर जगायला शिकवलं, तंत्रज्ञानाच्या युगात यायला शिकवलं. म्हणजे याच्या आधी बरेच कार्यक्रम मी केलेले आहेत, म्हणजे ते प्रत्यक्ष आणि लाईव्ह होते, पण असं लाईव्ह येण्याचा पहिल्यांदाच प्रसंग आला. आणि मग जेव्हा योगेश दादांशी बोलणं आले, म्हणजे एक मला खूप टेन्शन आलं होतं की आता कसं करायचं, पण योगेश दादांनी इतक्या सहजरित्या सांगितलं की ताई असं असं करायचं. आणि मग मला कुठलाही त्यांना त्रास न देता मी सहज शिकली की लाईव्ह कसं यायचं. त्याच्यामुळे मी योगेश दादांचं या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करते. आणि ते माझ्या वऱ्हाडचे आहेत, त्याबद्दल मला आणखी एक त्यांच्याविषयीचा जिव्हाळा आहे. आणि हीच आपुलकी प्रत्येक वऱ्हाडी माणसामध्ये तुम्हाला दिसेल. मला वाटतं आपण आपल्या बोलीतून खूप चांगलं व्यक्त होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येकाला आपल्या बोलीविषयी एक वेगळा अभिमान, एक जिव्हाळा असलाच पाहिजे. मूल जेव्हा जन्माला येत असतं तेव्हा त्याची जेव्हा आईपासून नाळ जेव्हा तुटत असते तेव्हा सगळ्यात आधी त्याला त्याची बोलीभाषा कळत असते. म्हणजे त्या बोलीभाषेशी तो संपर्कात येत असतो आणि म्हणून त्या बोलीविषयी एक वेगळी आत्मीयता प्रत्येक मुलाला असते. आणि मग तो आपला आदर, आपली आत्मीयता ही त्या बोलीभाषेतून जास्त चांगल्या पद्धतीने तो व्यक्त करू शकतो. आणि भावनांचं आदान प्रदान हेही आपल्या बोलीभाषेतून खूप छान पद्धतीने आपण व्यक्त करू शकतो. म्हणून आपली बोली ही जगलीच पाहिजे आणि आपण तिला पुढे घेऊन गेलोच पाहिजे. आणि त्यातही आमची ही वराडी मंडळी आमच्या या वराडीसाठी झटत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देते त्यांच्या कार्यासाठी. आणि यापुढेही मी तुमच्यासोबत जुळून आहे, कारण मी वराडची लेक आहे. मला माझ्या वराडीचा अभिमान आहे आणि मला माझ्या माहेरच्या मंडळींचा देखील फार अभिमान आहे. अशी या ठिकाणी शुभेच्छा आणि आशा व्यक्त करते आणि मी माझ्या रचनेला सुरुवात करते. आणि यानंतर आपण कविता ऐकता ऐकता बऱ्याच गप्पा टप्पा करणारच आहोत. सुरुवातीला मी माझी एक कविता सादर करते, माऊली. कारण जगात सगळ्यात एक आत्मीयतेचं जे स्थान असतं ते म्हणजे आई. आई म्हणजे आई हे एक वास्तव आहे जे कधी सरतही नाही आणि ते कधी उरतही नाही. म्हणून आई या कवितेपासून मी माझा प्रारंभ करते. कवितेचं शीर्षक आहे
माऊली. उन्हातली सावली, उन्हातली सावली आणि माझ्या हृदयातली माऊली. उन्हातली सावली आणि माझ्या हृदयातली माऊली, तुझ्या मायेचं पांघरुण मला घालशील का ग? उन्हातली सावली आणि माझ्या हृदयातली माऊली, तुझ्या मायेचं पांघरुण मला घालशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? उन्हाचे चटके तू माझ्यासाठी सोसले, उन्हाचे चटके तू माझ्यासाठी सोसले, दुनियेच्या गर्दीत सारे दुःख तू भोगले. उन्हाचे चटके तू माझ्यासाठी सोसले, दुनियेच्या गर्दीत सारे दुःख तू भोगले. त्या वेदनांना फुंकर आता तू घालशील का ग? त्या वेदनांना आता तू फुंकर घालशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? येणाऱ्या प्रत्येक वादळाला तू हिमतीनं पेलले, येणाऱ्या प्रत्येक वादळाला तू खूप हिमतीनं पेलले. मी भिजू नये म्हणून त्या पावसालाही झेलले. त्या चिंब झालेल्या क्षणांना आता तू पुसशील का ग? त्या चिंब झालेल्या क्षणांना आता तू पुसशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? प्रत्येक पावलावर झालेल्या माझ्या चुकांना पदरात तू घेतले, प्रत्येक पावलावर झालेल्या माझ्या चुकांना पदरात तू घेतले. चुकलेल्या वाटेवरही माझ्या यशाचे झेंडे तू रोवले. पाझर फुटलेल्या वाटेलाही एकदा जवळ करशील का ग? पाझर फुटलेल्या वाटेलाही एकदा जवळ करशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? निजलेल्या डोळ्यातही माझ्या प्रतिमा तुझीच होती, निजलेल्या डोळ्यातही माझ्या प्रतिमा तुझीच होती. स्वप्ने सारी माझ्यासाठी तेव्हा पोरकी होती. सारी स्वप्ने कुशीत घेऊन तू माझ्यासाठी हिंडली, सारी स्वप्ने कुशीत घेऊन तू माझ्यासाठी हिंडली. त्या स्वप्नांना पुन्हा एकदा बजावशील का ग? त्या स्वप्नांना पुन्हा एकदा माझ्यासाठी बजावशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? चटके दिले पोटाला, चटके दिले पोटाला शिक्षण व्हावं म्हणून, चटके दिले पोटाला शिक्षण व्हावं म्हणून. ऑफिसातला साहेब झालो तू होती म्हणून, चटके दिले पोटाला शिक्षण व्हावं म्हणून. ऑफिसातला साहेब झालो तू होती म्हणून. मायेनं पुन्हा एकदा या चिमण्याला भरवशील का ग? मायेनं पुन्हा एकदा या चिमण्याला भरवशील का ग? जन्मोजन्मी माझ्या पाठीशी अशीच उभी राहशील का ग? जन्मोजन्मी अशीच माझ्या पाठीशी उभी राहशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्म घालशील का ग? तुझ्या गर्भातून मला पुन्हा एकदा जन्माला घालशील का ग? अशी ही माऊली या ठिकाणी मी सादर केलेली आहे. यानंतर बापाचं बेवारस सपान अशी ही दुसरी रचना या ठिकाणी मी सादर करते. आणि मला आनंद असा आहे की ही वऱ्हाडी कविता आहे माझी. कसं आहे की आजकाल पिढी फार सुदृढ झालेली आहे. म्हणजे एक काळ असा होता की विद्यार्थी हा आचरणात असायचा आणि मर्यादित असायचा, पण आता विद्यार्थी जो झालेला आहे तो आवाक्याबाहेरचा झालेला आहे. आणि म्हणून मग एक वेगळं वातावरण, एक गुंतागुंतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बाहेर. आणि मग अशा परिस्थितीत आईवडिलांना फार एक टेन्शन असतं की आमची मुलं कशी बाहेर निघाल्यानंतर कशी वागतात, कशी वावरतात. पण कुठेतरी आपले जे संस्कार असतात, म्हणजे सगळीच मुलं अशी असतात असं मला म्हणायचं नाही आहे, पण हे जे संस्कार असतात हे आपल्या घरातून येत असतात. पण बाहेरच्या जगात गेल्यानंतर या संस्कारांना कुठेतरी कलाटणी देखील मिळत असते. आणि म्हणून मग कुठेतरी मग हे असं गुंतागुंतीचं वातावरण निर्माण होतं आणि मग आमची मुलं भरकटली जातात. तर असंच एक वडिलांचं जे आत्मीयता आहे, वडिलांची जी भावना आहे, माझ्या कवितेतून मी व्यक्त करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे बापाचं बेवारस सपान. यंदा आमचं पोट्टं 10वी काय झालं. म्हणजे आता नुकतंच 10वीची परीक्षा झालेली आहे, 10वीचा निकाल देखील लागणार आहे. त्याच्यामुळे असंच एक वडील असतात, त्यांच्या मुलाचा 10वीचा निकाल लागला. म्हणजे मी 10 वर्ष पॉलिटेक्निक कॉलेजला नोकरी केलेली आहे आणि तिथे मग असे प्रत्येक वडील जे आहेत ते आपली एक सगळं आपलं गाऱ्हाणं जे आहे ते माझ्याकडे घेऊन यायचे. आणि त्यामुळे मला ही कविता त्यातून सुचली आणि ती या ठिकाणी आपल्यासमोर सादर करते. यंदा आमचं पोट्टं 10वी काय झालं, यंदा आमचं पोट्टं 10वी काय झालं, अन गुडघ्याले बाशिंग बांधल्यावानी लई शायनं झालं. यंदा आमचं पोट्टं 10वी काय झालं, यंदा आमचं पोट्टं 10वी काय झालं, अन गुडघ्याले बाशिंग बांधल्यावानी लई शायनं झालं.
चांगलं शिकन म्हणून त्याला मोठ्या कॉलेजात टाकला. चांगलं शिकन म्हणून त्याला मोठ्या कॉलेजात टाकला आणि तिथं बी त्यांना आम्हाला गायस करून टाकला. सकाळी उठून सन्या माय चूल फुकते. सकाळी उठून सन्या माय चूल फुकते, पोट भरून हे सारं गाव हिंडत बसते. दिसभर बाप याचा अंगानं झिजते. दिसभर बाप याचा अंगानं झिजते, पोट्टात मस्त बाहेर बिड्या फुकत बसते. शिकून सन्या पोट्ट मोठा होईन म्हणलं. शिकून सन्या पोट्ट मोठा होईन म्हणलं आणि अमक्याचं पोर म्हणून नाव कमवीन म्हणलं. औंदाचा पैसा सारा पोट्ट्यावरच खर्च केला. औंदाचा पैसा सारा पोट्ट्यावरच खर्च केला, तरी बी पोट्ट्यानं यंदा कहरच केला. पोट्ट्याची फॅशन आता घरात मावतच नाही. पोट्ट्याची फॅशन आता घरात मावतच नाही, तरी बी पोट्ट्याची फॅशन तर आता घरात मावतच नाही. तोंडाले चोपला बिना घरातून निघतच नाही. कॉलेजातून एकदा मले बोलावणं आलं. कॉलेजातून एकदा मले बोलावणं आलं. पोट्ट्यानं तीर मारला म्हणून म्या लई खुश झालो. मास्तर म्हणे याचं तर कॉलेजात लक्षच नाही. मास्तर म्हणे याचं तर कॉलेजात लक्षच नाही. पोरीले ढापल्या बगर याला तर करमतच नाही. पेपरमध्ये साऱ्या याले झिरोच आहे. पेपरमध्ये साऱ्या याले तर झिरोच आहे, तरी म्हणते पोट्ट मॅ कॉलेजातला हिरोच आहे. मास्तरचा ऐकून बाप अवाकच झाला. मास्तरचा ऐकून बाप अवाकच झाला. तिले नका सांगू. तिले म्हणजे बायकोला, त्याच्या आईला. तिले नका सांगू म्हणून वलाचिंब झाला. पोट्ट्याले त्याची शरम नाही आली. पोट्ट्याले त्याची शरम नाही आली. मायबाप बोंबलले तरी त्याची कदर नाही झाली. बापाचं काळीज लई भारी झालं. बापाचं काळीज लई भारी झालं. सपान तुटलं म्हणून ते बेवारच झालं. सपान तुटलं म्हणून ते बेवारच झालं. ही या ठिकाणी माझी दुसरी रचना मी सादर केलेली आहे. असं हे बापाचं बेवारच सपान होतं. आणि प्रत्येक मुलानं मला असं वाटतं की काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या आईवडिलांची पण कुठेतरी काहीतरी स्वप्न असतात. त्या स्वप्नांचा कुठेतरी चुराळा होऊ नये म्हणून प्रत्येक मुलानं त्याविषयी आत्मीयता ही जागवलीच पाहिजे. या प्रतिष्ठानविषयी सांगताना मला खूप अत्यंत आनंद होतो की या प्रत्येक प्रतिष्ठानची प्रत्येक मंडळी जी आहे अतिशय जिव्हाळ्याची मंडळी आहे. म्हणजे सुरेशजी देशमुख सरांशी जेव्हा मी बोलली तेव्हा त्यांच्या बोलण्यातनं देखील मला एक अभ्यासूपणा जाणवला. बोलीभाषेविषयी फार कळकळ मला त्या जाणवली. आणि त्यांनी मला बोलता बोलता असं सांगितलं की आपण केवळ वऱ्हाडीसाठीच आपण झटत नाही आहे, तर आपण हे जे प्रतिष्ठान चालवतो आहे यामागे उद्देश असा आहे की सगळ्यांची बोलीभाषा ही आली पाहिजे. म्हणजे सगळेजण आपल्या बोलीभाषेतून लिहत असतात, व्यक्त होत असतात आणि ती आपल्याला देखील कळली पाहिजे आणि कुठेतरी देवाणघेवाण झाली पाहिजे, असं त्यामागचा एक उद्देश आहे. आणि मला हा उद्देश अतिशय आवडला. सुरेशजी देशमुख सर म्हणजे खरंच आदानप्रदान ही झालीच पाहिजे. जोपर्यंत तुमच्या विचारांचीही आदानप्रदान होत नाही तोपर्यंत तुमचा जो समरस असतो, वैचारिक देवाणघेवाण जी आहे ती होत नाही. म्हणून या प्रतिष्ठानचा हा उद्देश जो आहे तो मला अतिशय आवडलेला आहे. आणि कवितेविषयी सांगायचं झालं तर कविता जी आहे ती मला लहानपणापासून आवडते आणि खरंच कवितेतून आपण व्यक्त होऊ शकतो. कवी अन कवितांचा गेला जमून मेळ. कवी अन कवितांचा जमून गेला मेळ. ओल्या हिरव्या दिवसांचा छान रंगला खेळ. असं या प्रतिष्ठाननं एक सुंदर या ठिकाणी विचारमंच आम्हाला दिला. त्याबद्दल या प्रतिष्ठानची पुन्हा एकदा मी आभारी आहे. आणि या ठिकाणी मी माझी एक करोनाची अवमाय करोना अशी कविता या ठिकाणी मी सादर करते. सगळ्यांना माहिती आहे की करोनानं फार थैमान घातलेलं आहे देशामध्ये. अनेक प्रश्न त्यामुळे निर्माण झालेले आहे. आणि मग ह्या करोनाविषयी आता करोना आला आहे आणि त्यांनी आम्हाला डिजिटल युगात जगायला देखील शिकवलं. म्हणजे माणसांना माणसाशी कसं जगावं हे देखील आम्हाला करोनाने शिकवलं. आणि मध्यंतरी माझा एक लेख महाराष्ट्र टाइम्सला येऊन गेला, आम्ही भारतीय आहोत. त्यात मी सगळं मेन्शन केलेलं आहे की मी हे अक्षरशः प्रत्यक्षात बघितलं की जेव्हा करोनाची ही जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला लोक अक्षरशः धावून गेले. म्हणजे सगळे एकमेकांसाठी झटत होते आणि हे सगळं तुम्हाला भारतातच दिसेल.
तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये हे सगळं दिसणार नाही, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये हे सगळं दिसणार नाही, पण भारतामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे इव्हन की हे लक्षात आलं की जेव्हा परप्रांतातली जी मंडळी आहे ती जेव्हा आपल्याकडे अटकलेली होती, जेव्हा त्यांना आपल्या प्रांतामध्ये पाठवायचं होतं, तेव्हा देखील प्रत्येक स्टॉपवर त्यांची म्हणजे आपली जी काही मंडळी होती ती खाण्यापिण्याचं सामान घेऊन त्यांच्यासाठी अगदी सज्ज होती आणि त्यांना गाडीत बसवण्यापासूनची कामं आपण आपल्याच माणसांसाठी केलेली आहे. आणि हा जिव्हाळा फक्त भारतीयांमध्येच आपल्याला दिसून येतो, म्हणून आम्ही सारे भारतीय आहोत. हा असा एक लेख देखील मी मध्यंतरी लिहिला आणि म्हणूनच या करोनाविषयी एक कुठेतरी शब्द सुचले आणि मग एक असं आलं की नाही, करोनाची पण कविता लिहायला पाहिजे, कारण करोना परत येईल नाही येईल पण कविता मात्र राहील आपली. म्हणून मी करोनावर कविता बनवलेली आहे, ती या ठिकाणी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे अवमाय करोना. अवमाय करोना. अवमाय करोना तू असा कसा आला, अवमाय करोना तू असा कसा आला, डांबून घरात आम्हाले तू जग हिंडून राहिला. अवमाय करोना तू असा कसा आला, डांबून घरात आम्हाले तू जग हिंडून राहिला. पहिलेच तर लेका देशात आहे बेकारी, पहिलेच तर लेका देशात आहे बेकारी, हात नका लावू नाही तर येते म्हणते बिमारी. काय करावं राजा खावं तरी काय, काय करावं राजा खावं तरी काय, नाही केलं काम तर संसार करन बाय. तू म्हणता आम्हाले निघू नका बाहेर, तू म्हणता आम्हाले निघू नका बाहेर, घरातच राहून गड्या भेटन का आहे. सरकार तर आपली बरीच हाय म्हणते, सरकार तर आपली बरीच हाय म्हणते, संकटाला देशावर का पॅकेज जाहीर करते. मास्क लागल्या बगर कुठं जाऊ शकत नाही, मास्क लागल्या बगर कुठं जाऊ शकत नाही, आणि स्मशानात न्यायलाही माणसं हाताशी नाही. करोना लेका तू जायची कर घाई, करोना लेका तू जायची कर घाई, वाढून राहिला आकडा करू नको घाईस. आत्ता गड्या लगीत झालं तुया नाटक, आत्ता गड्या लगीत झालं तुया नाटक, अजून राहिलो घरात तर होऊ खरंच पागल, अजून राहिलो घरात तर होऊ खरंच पागल. असं या करोनानं थैमान घातलेलं आहे आणि आपण या करोनाच्या संकटात सापडलो आहे. पण परिस्थिती जरी गंभीर असली तरी आपण मात्र फार खंबीर आहोत. त्यामुळे ही करोनाची लढाई देखील आपल्याला जिंकायची आहे, एकमेकांना साथ द्यायची आहे आणि इथून आपल्याला सरसकट बाहेर निघून पुन्हा एकदा पूर्ववत व्हायचं आहे. सगळ्यांना या करोनासाठीच्या ज्या लढाईसाठी मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि असंच आपण एकमेकांशी जुळून आत्मीयतेने काम करूया अशी या ठिकाणी ग्वाही देखील देते. आणि त्यानंतर मला असं वाटतं बरेच मंडळी या मैफिलीत आलेली आहेत. सगळ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपण माझ्या मैफिलीला साथ देत आहात त्याबद्दल विशेष आभार देखील व्यक्त करते. यानंतर माझी एक दुसरी रचना मी सादर करते, एकटी. म्हणजे कवितेचा संदर्भ असा आहे की एक स्त्री आहे, ती एकटी आहे, म्हणजे तिचा संसार अगदी सुरसकट सुरू होतो, पण आयुष्यात कधीतरी असं एक संकट येतं, असा एक काळोख निर्माण होतो आणि त्याच्यानंतर ती एकटी पडत जाते आणि ती स्वतः वाट शोधत राहते. तर त्या कवितेचं शीर्षक आहे एकटी. गंधाळलेल्या धुक्यातही मी मला शोधित होती, गंधाळलेल्या धुक्यातही मी मला शोधित होती, पुढे पुढे जाताना एकटेपणाची काट टाकीत होती. गंधाळलेल्या धुक्यातही मी मला शोधित होती, पुढे पुढे जाताना एकटेपणाची काट टाकीत होती. वलय होतं धुक्याचं, वलय होतं धुक्याचं, तरीही स्पर्शाची आस लागून होती. वलय होतं धुक्याचं, तरीही स्पर्शाची आस लागून होती. काहूर माजलं होतं देहात, काहूर माजलं होतं देहात, पण ही विझण्याची भीती कुठे होती. पावलांनाही माझ्या सोबतीची गरज भासत होती, पावलांनाही माझ्या सोबतीची गरज भासत होती. पुढे पुढे जाताना एकटेपणाची काट टाकत होती. दवबिंदूंनी चिंब झाल्याचा आभास होत होता, दवबिंदूंनी चिंब झाल्याचा आभास होत होता. कुठल्या तरी हाकेचा हळूच भास होत होता. कानोसा घेऊन मी स्वतःलाच खुणवीत होती, कानोसा घेऊन मी स्वतःलाच खुणवीत होती. पुढे पुढे जाताना एकटेपणाची काट टाकीत होती. संघर्षाची मशाल तेवता तेवता सांज झाली होती, संघर्षाची मशाल तेवता तेवता सांज झाली होती. किनाऱ्यावर पोचले तेव्हा मी वांझ झाली होती. नजरेआडून पाहिलं, नजरेआडून पाहिलं तेव्हा सृष्टी निस्तब्ध उभी होती, नजरेआडून पाहिलं तेव्हा सृष्टी निस्तब्ध उभी होती.
आणि धुक्यात हरवलेली माझी मीच वाट शोधित होती. आणि धुक्यात हरवलेली माझी मीच वाट शोधित होती. मी मात्र पुढे जाताना एकटेपणाची काट टाकीत होती. मी मात्र पुढे जाताना एकटेपणाची काट टाकीत होती. अशी या ठिकाणी रचना आहे. बच्चू गावंडे पाटील दादा, या ठिकाणी आपण दिसत आहात मला. धन्यवाद. अप्रतिम रचना असं आपण प्रतिक्रिया दिलेल्या आहे, त्याबद्दल आपली मी आभारी आहे. आणि या मैफिलीमध्ये सगळी मंडळी आहे, म्हणजे सगळ्यांना वाचणं या ठिकाणी खरं तर शक्य नाही आहे. पण जी मंडळी म्हणजे सगळ्यांशी माझा नव्यानेच परिचय होत आहे. पण यापुढे मी तुमच्या सोबत असणार आहे, या प्रतिष्ठानच्या सोबत असणार आहे. त्यामुळे सगळ्या मंडळींसोबत नव्याने ओळख होत आहे, नव्याने आपण या ठिकाणी जुळतो आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा सोबत आहेतच. सगळ्यांना माहिती आहे करोना आला, त्याआधीही देशात दुष्काळ होता, अतिवृष्टी होती, असं बरंच काही ना काही संकट निर्माण होऊन राहिलेलं आहे. पण आपण कुठेही मागे नाही आहे, आपण प्रत्येक संकटाला तोंड देत आहोत. पण तरीही शेतकऱ्याचा कर्जमाफीचा जो विषय आहे तो अजूनही जसाच्या तसाच आहे. म्हणजे आता करोनाने तर शेतकऱ्यांना अजून हवालदिल केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो शेतकरी आत्महत्येचा त्याचे प्रयत्न सुरू आहे, पण मला असं वाटतं हा त्याच्यातनं मार्ग नाही आहे. पण तरीही आमचा हवालदिल शेतकरी जो आत्महत्येच्या वाटेवर आहे, तर त्या शेतकऱ्याविषयीची एक रचना या ठिकाणी मी सादर करते. मला त्या शेतकऱ्याविषयी थोडंसं 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. मातीतून मी पिकवीत सोने असे, मातीतून मी पिकवीन सोने असे वाटले होते. म्हणजे तो शेतकऱ्याची ही तळमळ आहे. मातीतून मी पिकवीन सोने असे वाटले होते, आयुष्याची माती होईल असे मला वाटले नव्हते. अशी प्रत्येक शेतकऱ्याची ही गाथा आहे. पण तरीही आत्महत्या हा एकमेव मार्ग नाही आहे असं मला वाटतं. आणि मग तीच तळमळ मला जाणवते. तिथे आमच्या वऱ्हाडात खूप सारे शेतकरी आहे. म्हणजे वऱ्हाड म्हटला की तिथे संत्र्यांचे बगीचे आहेत, खूप सारे शेतकरी आहे. म्हणजे माझे मामा वगैरे जे आहेत, माझे आजोबा हे फार सधन आहेत आणि त्यांच्याकडे शेती आहे भरपूर. त्याच्यामुळे मी लहानपणापासून शेती ही बघितलेली आहे. शेतकरी हा कसा असतो तो पाहिलेला आहे. मग जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली तेव्हा एक वेगळी आत्मीयता मला त्या शेतकऱ्यांविषयी वाटली आणि एक वेगळा जिव्हाळा मला वाटतो. म्हणजे माझे वडील जरी शेती करत नव्हते तरी पण माझे मामा, माझे आजोबा, आम्ही आजोळी जायचो लहानपणी. तर ती शेती कशी असते, शेतकरी कसा असतो एक हाडामासाचा, हा मी बघितलेला आहे. आणि मग तीच जेव्हा करोनाची परिस्थिती म्हणा किंवा त्याच्या आधीची ही अतिवृष्टी जेव्हा आली किंवा त्याच्या आधी दुष्काळ जेव्हा आला आणि जेव्हा आमच्या शेतकऱ्यावर आता संकट आलेलं होतं, अशा परिस्थितीत माझी ही कविता निर्माण झाली. कवितेचं शीर्षक आहे कर्जमाफी. सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, पोट्टी आले लग्नाले लगीन कसे करू. सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, पोट्टी आली लग्नाले लगीन कसं करू. मिरीक पुरा गेला तरी अभय नाही आलं, मिरीक पुरा गेला तरी अभय नाही आलं, पाणी झालं अंगाचं पण पीक पुरं गेलं. मिरीक पुरा गेला तरी अभय नाही आलं, पाणी झालं अंगाचं पण पीक पुरं गेलं. रोज विचार करतो आत्ता कसं करू, रोज विचार करतो आत्ता कसं करू, दोस्ताचं काही पाहिलं तर पोट्ट लागते झुरू. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्याच्या कडे ही व्यथा आहे. म्हणजे आजकालची जी पिढी आहे तिला असं वाटतं मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. पण तुमच्या बापाची काय परिस्थिती आहे हे तर तुम्ही बघितली पाहिजे, ही तर तुम्ही जाणली पाहिजे. आणि हे सगळं कवितेतून मी व्यक्त केलेलं आहे. सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, सांग बाप्पा धन्या जमीन कशी पेरू, पोट्टी आली लग्नाले लगीन कसं करू. मिरीक पुरा गेला तरी अभय नाही आलं, मिरीक पुरा गेला तरी अभय नाही आलं, पाणी झालं अंगाचं पण पीक पुरं गेलं. रोज विचार करतो आत्ता कसं करू, रोज विचार करतो आत्ता कसं करू, दोस्ताचं काही पाहिलं तर पोट्ट लागते झूर. उषाशी बायको रोज मले सांगते, उषाशी बायको रोज मले सांगते, थिगळलई झाली आता पोट्टी नवं लुगडं मागते. उषाशी बायको रोज मले सांगते, थिगळलई झाली आता पोट्टी नवं लुगडं मागते. काहीच नाही हाती धनी पोट कसं भरू,
काहीच नाही हाती धनी पोट कसं भरू, सरकार दिल कर्जमाफी, तोपर्यंत आपण काय मरू. म्या म्हणलं तिले काळजी नको करू, म्या म्हणलं तिले काळजी नको करू, काही झालं तरी तू माया लेकरायले नको सोडू. म्या म्हणलं तिले काळजी नको करू, काही झालं तरी माया लेकरायले नको तू नको सोडू. ते म्हणे धनी असं काऊन बोलता, ते म्हणे धनी असं काऊन बोलता, अन संसाराले आपल्या दीट काऊन लावता. ते म्हणे धनी असं काऊन बोलता, अन संसाराले आपल्या दीट काऊन लावता. रात सारी माई इचारातच गेली, रात सारी माई इचारातच गेली, विहिरीजवळ गेलो तर पोट्टी आडवी आली. रात सारी माई इचारातच गेली, विहिरीजवळ गेलो तर पोट्टी आडवी आली. विचार करून करून म्या लगीत गेलो खचून, विचार करून करून म्या लगीत गेलो खचून, मनात आलं माया काय करू जगून. विचार करून करून म्या लगीत गेलो खचून, मनात आलं माया काय करू जगून. अखेर म्या तसा विचार पक्काच केला, अखेर म्या तसा विचार पक्काच केला, आत्महत्येचा निरोप गाववाल्यानं घरीच नेऊन दिला. अखेर म्या तसा विचार पक्काच केला, आत्महत्येचा निरोप गाववाल्यांना घरीच नेऊन दिला. बायको पोट्टे माई धाय मोकलून रडली, बायको पोट्टे माई धाय मोकलून रडली, आता तरी कर्ज माफ करा, आता तरी कर्ज माफ करा, म्हणून बायको सरकारवर नडली. मोर्ची आता सारी सरकारकडे वळली, मोर्ची आता सारी सरकारकडे वळली, कर्जापायी तर लेक हो चितामाई जळली, कर्जापायी तर लेक हो चितामाई जळली. अशी या ठिकाणी शेतकऱ्याची जी भावना आहे ती या कवितेतून मी व्यक्त केलेली आहे. सुनीताताई तायडे या ठिकाणी माझ्या मैफिलीत सामील झाल्या मला अतिशय आनंद होतो. म्हणजे या ठिकाणी मला सुनीताताईंशी नव्यानेच परिचय झाला आणि अतिशय माझ्या वराडची माझी मैत्रीण मला मिळाली नव्यानं, म्हणून मला अतिशय सुनीताताईंविषयी एक जिव्हाळा वाटला आणि त्यानंतर आमची एक मैत्री सुरू झालेली आहे. म्हणजे कुठेही आपण गेलो तरी पण एक आपली जिव्हाळ्याची मंडळी आपल्याला भेटली, आपल्या गावाकडची मंडळी भेटली की एक वेगळी आत्मीयता वाटते, एक वेगळं प्रेम वाटतं आणि मग त्याच्याशी आपण कुठेतरी जुळल्या जातो. म्हणून बोली जी आहे ती तुम्ही प्रत्येकाने जागवली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने तुम्ही म्हणजे आता इंग्लिशचं इतकं फॅड निर्माण झालेलं आहे की प्रत्येक आईबापाला वाटतं की नाही माझा मुलगा इंग्लिशमध्येच बोलला पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या शिक्षणापुरतं इंग्लिश मर्यादित ठेवा, पण तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बोलीभाषेत बोलू शकता किंवा तुमच्या भावना जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या बोलीमध्ये व्यक्त करू शकता तर तेवढ्या चांगल्या भावना तुम्ही दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने व्यक्त नाही होऊ शकत आणि तो जिव्हाळा सुद्धा राहत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही बोलीविषयी एक आत्मीयता जागवली पाहिजे आणि बोलीविषयी तुम्ही प्रत्येकाने ती कुठली असो, मग म्हणजे मी वराडीविषयीच बोलते असं नाही आहे, पण तुम्ही प्रत्येकाने आपल्या बोलीविषयी अभिमान बाळगला पाहिजे. आणि मी तर भौतिकशास्त्राची शिक्षिका आहे. खूप म्हणजे मला प्रत्यक्षात म्हणजे माझं एमफिल पण झालेलं आहे आणि मला आतापर्यंत इंग्लिश सोबतच संपर्क झालेला आहे, पण मला माझ्या मराठीविषयी फार अभिमान आहे. आणि मी कुठेही गेली की सुरुवातीला माझे मराठी बोलणं असतं, कारण त्यात एक वेगळी आत्मीयता असते, एक वेगळी जागरूकता असते आणि आणि तुम्ही ज्या भाषेतून बोलता समोरचा व्यक्ती त्या पद्धतीने तुम्हाला रिप्लाय करत असतो आणि तुमचा जिव्हाळा जो काय आहे तो तुमच्या बोलीभाषेतून जो आहे तो निर्माण होत असतो. म्हणून तुम्ही तुमची बोली ही जागलीच पाहिजे. आणि यानंतर माझी परत रचना मी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे संसार. म्हणजे ही का स्त्रीची व्यथा आहे. म्हणजे कविता म्हटल्या की सगळं आलं. म्हणजे शेतकरी आला, कर्जमाफी आली, त्याच्यानंतर तुमचे प्रेम आलं, सगळ्या भावना तुमच्या कवितेतून व्यक्त होतात. कारण तुम्ही जे लिहित असता तुमच्या कवितेतून म्हणा किंवा ललित लेखातून म्हणा किंवा साहित्यातून तुम्ही जे काही लिहित असता तर ते तुमचं लिखाण जे आहे ते प्रतिबिंबित होत असतं. आणि कविता जर म्हणाल तर कविता ही मनाचा आरसा असते आणि कवी या ठिकाणी येऊन गेले त्यामुळे सगळ्यांचे आरसे प्रतिबिंबित या ठिकाणी झालेले तुम्ही ऐकलेले आहात. आणि म्हणून या ठिकाणी जी आहे ती माझा देखील जे प्रतिबिंब म्हणजे माझं जे आजूबाजूचे जे सराउंडिंग आहे, वातावरण आहे, याच्यातून माझ्या ज्या कविता आहेत त्या निर्माण झालेल्या आहे. आणि मग ही जी कविता आहे संसार नावाची ही देखील एका स्त्रीविषयी आहे. तिच्या भावना या कवितेतून व्यक्त झालेल्या आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर कितीही दुःख आलं, काहीही झालं
तरी स्त्री ही जी आहे ती तिचा संसार सोडत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तिचा संसार ती उघडा पडू देत नाही. आणि तीच भावना जी आहे ती या कवितेतून व्यक्त होते. वेदनेला माझ्या कुणी हळूच सांगा, वेदनेला माझ्या कुणी हळूच सांगा, मागावून येत आहे माझ्या अश्रूंच्या रांगा. वेदनेला माझ्या कुणी हळूच सांगा, मागावून येत आहे माझ्या अश्रूंच्या रांगा. निशब्द भावनांना कवटाळून माझे मीच हरले, निशब्द भावनांना कवटाळून माझे मीच हरले, अश्रू माझे जेव्हा माझ्या वेदनेशी बोलले. निशब्द भावनांना कंटाळून माझे मीच हरले, अश्रू माझे जेव्हा माझ्या वेदनेशी बोलले. शब्दांना बिलगून हृदयावर माझ्या तू प्रहार केला, शब्दांना बिलगून हृदयावर माझ्या तू प्रहार केला. विचारे मना, विचारे मना तू आयुष्याशी माझ्या करार केला. ठिणगी पडण्याआधीच माझी जळमट झाली, ठिणगी पडण्याआधीच माझी जळमट झाली. पेटला वणवा संसाराचा, पेटला वणवा संसाराचा, त्यात मी एकटीच न्हाली. जाणीवेच्या निखाऱ्यांना जेव्हा मी हारतुरे वाहिले, जाणीवेच्या निखाऱ्यांना जेव्हा मी हारतुरे वाहिले. होतास कुठे तू, होतास कुठे तेव्हा जेव्हा साऱ्यांनी मला उद्ध्वस्त होताना पाहिले. जाणीवेच्या निखाऱ्यांना जेव्हा मी हारतुरे वाहिले, जाणीवेच्या निखाऱ्यांना जेव्हा मी हारतुरे वाहिले. होतास कुठे तेव्हा जेव्हा साऱ्यांनी मला उद्ध्वस्त होताना पाहिले. तोडून पाश संसाराचे, तोडून पाश संसाराचे मी सरणावरती गेले, तोडून पाश संसाराचे मी सरणावरती गेले. उघड्यावरती संसार पाहिला, उघड्यावरती संसार पाहिला आणि सरणावरून आले. हरलेला डाव सावराया मी परत फिरून आले, हरलेला डाव सावराया मी परत फिरून आले. तरीही होतास कुठे, तरीही होतास कुठे तेव्हा जेव्हा साऱ्यांनी मला माझा संसार सावरताना पाहिले. तरीही होतास कुठे तेव्हा साऱ्यांनी संसार सावरताना मला पाहिले. अशी ही प्रत्येक स्त्रीची ही व्यथा आहे आणि प्रत्येक स्त्री ही यातून जात असते. आणि तिचं जे स्त्री ही मुळातच खूप भावनिक असते. पण मला असं वाटतं, म्हणजे मी खूपदा हे ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा एखादी स्त्री जाते तर म्हणजे जेव्हा पुरुष जातो तेव्हा ती स्त्री मोठ्या खंबीरपणे उभी राहते. आपल्या लेकरांच्या पाठीशी आपला संसार उघडा नाही पडला पाहिजे, आपली लेकरं उघडी नाही पडली पाहिजे म्हणून ती सातत्यानं झटत असते. आणि कितीही संकट आली तरीही ती त्याच्या लेकरांना काही सोडत नाही आणि त्या लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. पण हीच दुर्दैवी अवस्था एक उलट होते. जेव्हा एखादी स्त्री आधी जाते आणि पुरुष जेव्हा राहतो तेव्हा त्याची फार दयनीय अवस्था होते. आणि लोकांच्या एक प्रतिक्रिया अशा असतात की अरे 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 त्याची बायको गेली, आता कसा आणि फार खरंच सांगते, एक फार दयनीय अवस्था त्याची होऊन जाते. म्हणून स्त्री ही जितकी मनाने जितकी ती नाजूक आहे तेवढीच ती खंबीर देखील आहे. आणि म्हणून मला एक स्त्रीविषयी एक वेगळी आत्मीयता वाटते. आणि काहीही झालं तरी ती तिचा संसार जो आहे तो सोडून ती कधीही जात नाही. मला असं वाटतं खूप भावनेच्या भरात आपण जातो आहे, त्यामुळे परत एकदा आपण थोडंसं प्रेमाकडे वळूया, म्हणजे जरा आपण प्रफुल्लित होऊन जाऊ. नुकताच पावसाचं वातावरण बाहेर निर्माण झालेलं आहे, रिमझिम पाऊस पडतो आहे आणि या पावसात काही आठवणी सगळ्यांच्या जाग्या होत असतात. आणि असाच एक आठवणीचा पाऊस ही कविता या ठिकाणी मी तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे आठवणीचा पाऊस. आठवणींचा काल पाऊस पडला. कारण प्रत्येकाला कुठेतरी भावना असतात, एक वेगळी जी आहे एक वेगळा जिव्हाळा पावसाविषयी असतो. आणि कवी लोक म्हटले की पाऊस आणि कविता यांचा फार जोडमेळ असतो. आठवणींचा काल पाऊस पडला, आठवणींचा काल पाऊस पडला, भिजवून मजमग मनात शिरला. आठवणींचा काल पाऊस पडला, भिजवून मजमग मनात शिरला. अश्रू संगे तिथेच फिरला, अश्रू संगे तिथेच फिरला, स्पर्शुनी भावनांना हळूच जिरला. अश्रू संगे तिथेच फिरला, अश्रू संगे तिथेच फिरला,
स्पर्शुनी भावनांना हळूच जिरला. करुणी गंधित हृदयाला तो क्षणात विरला. करुणी गंधित हृदयाला तो क्षणात विरला. घेऊनी मिठीत काळोख, घेऊनी मिठीत काळोख मग हळूच निजला. आठवणीचा काल पाऊस पडला. मोहात पडूनी आठवणींच्या काळजात पेटला. मोहात पडूनी आठवणींच्या काळजात पेटला. चाहूल लागताच वेदनेची, चाहूल लागताच वेदनेची मग कुशीत शिरला. आठवणींचा काल पाऊस पडला. सोशीत घाव विरहाच्या जखमांचे, सोशीत घाव विरहांच्या जखमांचे तो परत फिरला. सोशीत घाव विरहांच्या जखमांचे तो परत फिरला. पाझरलेल्या नयनांनी मग तुझ्याच साठी झुरला. पाझरलेल्या नयनांनी मग तुझ्याच साठी झुरला. आठवणींचा काल पाऊस पडला. आठवणींचा काल पाऊस पडला. रिमझिम रिमझिम मनात शिरला. आठवणींचा काल पाऊस पडला. आठवणींचा काल पाऊस पडला. असा पाऊस या ठिकाणी बाहेरही बरसत आहे आणि आपल्या मनातही बरसत आहे आणि सगळ्यांच्या आठवणी या ठिकाणी जाग्या होत असतील कदाचित. सुरेश देशमुख दादा सातत्यानं मला ऐकत आहे, त्याबद्दल त्यांचे विशेष मी आभारी आहे. आणि बरीच नवी मंडळी देखील मला या ठिकाणी मिळत आहे. गजानन काकडे दादा धन्यवाद तुमचे. सरिता भयासकर ताई धन्यवाद. सातत्यानं तुम्ही लोक मला ऐकताय. आणि आठवणींचा काल पाऊस पडला या कवितेला मला आपण दाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद. प्रमोददादा पंत आपलं देखील या ठिकाणी मी विशेष आभारी आहे. वर्षाताई भोयर या ठिकाणी आभारी आहे मी तुमची. आणि मला या निमित्तानं का होईना माझी नवीन सखे जोडल्या गेली आहे, नवीन सख्या जोडल्या आहे, या ठिकाणी जात आहे, नवीन कवी मंडळी मिळत आहेत. त्याबद्दल मला खरंच या प्रतिष्ठानच्या मंचावरून जेव्हा मी हे सादरीकरण करताय तर मला खरोखर अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे. यानंतर आपण परत म्हणजे पाऊस झालेला आहे आणि पावसानंतर परत आपण थोडंसं प्रेमाकडे वळूया. कारण प्रेम अशी एक भावना आहे, ती अतिशय उदात्त भावना आहे आणि प्रत्येकाला त्या भावना असतात आणि त्या व्यक्त झाल्या पाहिजे. व्यक्त हो तेव्हाच आपण मला असं वाटतं मुक्त हो. म्हणून थोडंसं पावसानंतर पुन्हा आपण प्रेमाकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे तुझं माझ्यावरचं प्रेम. मला या ठिकाणी एक आवर्जून सांगावंसं वाटतं की ही जी कविता आहे तर ही एक मध्यंतरी एक मालिका सुरू होती, तुला पाहते रे. त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे सगळ्यांनी मला असं वाटतं बहुतेक लोकांनी ती बघितलेली असावी. ईशा जी आहे 20 वर्षाची असते आणि सरंजामे जे असतात ते जवळजवळ 50-55चे असतात. आणि मग त्या ठिकाणी त्यांची प्रेम जुळलं जातं. मग परत एक विषय असतो, म्हणजे एक समाजाचा हा नेहमीचा विषय असतो. अरे म्हणजे एखादी प्रेमाची जी भावना असते ती समाज समजू शकत नाही, फक्त ते प्रेम जे असते, प्रेमवीर जे असतात ते ती भावना समजू शकतात. आणि मग कुठेतरी त्यांचे वैचारिक विचार जेव्हा जुळतात तेव्हा त्या प्रेमाला आपण लफ्ट न म्हणता आपण प्रेम अशी भावना व्यक्त करतो. आणि मग त्या मालिकेवरनं ही कविता माझी आली. तर त्याच्यामध्ये सरंजामे 50-55चे असताना त्यांना 20 वर्षाची ईशा आवडते. ईशाला मग त्यांची वैचारिक जी आहे फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा वेवलेंथ जी आहे ती जुळल्या जाते आणि मग ईशा देखील त्यांना होकार देते. मग 1-2 मिनिटासाठी माझ्या मनात असा विचार आला की ही तर मालिका आहे, पण जर खरंच एखाद्या स्त्री जी आहे जी एक 30-35 वर्षातली असेल किंवा एखादा 50-55ला एखादा पुरुष जो जेव्हा तिच्या संपर्कात येतो, म्हणजे मला असं वाटतं आहे की आता फेसबुक आणि व्हॉट्सअपचा जमाना आहे आणि इथे फ्रिक्वेन्सी तुमची लवकर जुळल्या जाते. म्हणजे मॅसेज थ्रू जी आहे, म्हणजे तुम्ही सातत्यानं या समाज माध्यमांच्या संपर्कात असता, त्याच्यामुळे तुमची जी वेवलेंथ आहे, तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ही लवकर जुळल्या जाते. आणि मग जेव्हा असं जर एखाद्या, ती तर मालिका होती, पण खरंच एखाद्याच्या आयुष्यात जर असं होत असेल तर मग त्या ठिकाणी काय व्हावं. कारण शेवटी भावना आहे माणसाला. आणि प्रेम ही अशी आहे की मी मगाशी सांगितलं की प्रेम ही उदात्त भावना आहे, ती केव्हाही आणि कशीही निर्माण होऊ शकते. म्हणून मग एक असा 2 मिनिटासाठी असा विचार आला आणि मग त्याच्यातनं मग कसं असतं, म्हणजे जर एखाद्या 30-35ल्या स्त्रीला जर ती लग्नाची आहे, तिला मुलबाळ आहे आणि तिकडे
50-55चा एखादा पुरुष जो आहे जो तिच्या संपर्कात आलेला आहे त्याचं पण लग्न झालेलं आहे, पण तरीही त्याला ती आवडायला लागते किंवा तिला बघ सारख्या सारख्या तुमच्या संभाषणातून किंवा त्यांच्या संपर्कातून तुम्ही एकमेकांना जेव्हा आवडायला लागता, म्हणजे या ठिकाणी मी एक शब्द वापरते, वैचारिक तुमची वेवलेंथ जुळली पाहिजे. म्हणजे प्रेम ही उदात्त भावना जरी असली तरी ती वैचारिक देवाणघेवाण असते, विचारांची असते, ती तुमच्या भावनांची देवाणघेवाण असते. मग अशा वेळेला काय होतं, पण तरीही काही झालं, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, जेव्हा संसार ही कविता मांडली त्यावेळी सांगितलं की काहीही झालं तरी स्त्री ही तिचा संसार उघड्यावर पडू देत नाही. मग तिच्या ती भावना ज्या आहे त्या ती व्यक्त होऊ देत नाही, त्या ती मुक्त होऊ देत नाही, पण तरीही तिला तिच्या भावना जी ती आहे ती मनात दाटवून ठेवते. अशाच त्या मालिके थ्रू आणि मालिकेतून म्हणा किंवा मग एक डोक्यात आलेले विचार म्हणा, पण तो जो संपर्क आलेला होता कवितेचा किंवा तो संवाद जो माझ्या मनामध्ये जो सुरू होता तो त्या मालिकेतनं आलेला आहे, तुला पाहते री. तर ती कविता आपण या ठिकाणी ऐकूया. तुझं माझ्यावरचं प्रेम. तू शब्दात मांडलं नव्हतं, तू शब्दात मांडलं नव्हतं तरीही मला कळलं होतं, तू शब्दात मांडलं नव्हतं तरीही मला कळलं होतं पहिल्याच भेटीत. तू शब्दात मांडलं नव्हतं तरीही मला कळलं होतं पहिल्याच भेटीत तुझं माझ्यावर प्रेम चढलं होतं. तुझ्या माझ्यातलं अंतर बरंच होतं, तुझ्या माझ्यातलं अंतर बरंच होतं, तरीही माझं हसणं तुला मोहून गेलं होतं. तुझ्या माझ्यातलं अंतर बरंच होतं तरीही तुझं हसणं मला मोहून गेलं होतं. गालावरच्या खळीलाही तेव्हा तू बोलकं केलं होतं. तुझ्या माझ्यातलं अंतर बरंच होतं तरीही माझं हसणं तुला मोहून गेलं होतं. तुझ्या माझ्यातलं अंतर बरंच होतं तरीही माझं हसणं तुला मोहून गेलं होतं. गालावरच्या खळीलाही तेव्हा तू बोलकं केलं होतं. गहिवरलेल्या मनाला माझ्या मंदिर केलं होतं पहिल्याच भेटी तुझं माझ्यावर प्रेम चढलं होतं. माझं रुसणंही तो ओंजळीत घेत होता, माझं रुसणंही तो ओंजळीत घेत होता. चिंब झालेल्या डोळ्यांना आधार देत होता. माझं रुसणंही तो ओंजळीत घेत होता, चिंब झालेल्या डोळ्यांनाही आधार देत होता. अश्रूंनाही माझ्या तुझ्या सोबतीची, अश्रूंनाही माझ्या तुझं प्रेम कळलं होतं, अश्रूंनाही माझ्या तुझं प्रेम कळलं होतं. सारं सारं कळलं होतं, सारं सारं कळलं होतं तरीही मी मलाच छळलं होतं. सारं सारं कळलं होतं तरीही मी मलाच छळलं होतं. पहिल्याच भेटीत तुझं माझ्यावर प्रेम चढलं होतं. तुझं हरवलेलं मन मला सारखं शोधत होतं, तुझं हरवलेलं मन मला सारखं शोधत होतं. उन्हाच्या लाहीतही अजून गारटलेलंच होतं. तुझं हरवलेलं मन मला सारखं शोधत होतं, तुझं हरवलेलं मन मला सारखं शोधत होतं. उन्हाच्या लाहीतही अजून गारटलेलंच होतं. मी तुझ्यात गुंतणार नाही, मी तुझ्यात गुंतणार नाही हे तुलाही कळलं होतं, मी तुझ्यात गुंतणार नाही हे तुलाही कळलं होतं. तरीही पहिल्याच भेटीत तुझं माझ्यावर प्रेम जडलं होतं. भावनांचे बंध सतत जुळत होते, भावनांचे बंध सतत जुळत होते. तुझे आसुसलेले मन माझ्याकडे सारखे वळत होते. भावनांचे बंध सतत जुळत होते, तुझे आसुसलेले मन माझ्याकडे सारखे वळत होते. काय सुरू आहे, काय सुरू आहे हे तुलाही कळत नव्हतं, काय सुरू आहे हे तुलाही कळत नव्हतं. ते फक्त माझ्यासाठी सतत जुळत होतं, कारण पहिल्याच भेटीत तुझं माझ्यावर प्रेम जडलं होतं. तुझ्या प्रेमाला मी न्याय देऊ शकली नाही, तुझ्या प्रेमाला मी न्याय देऊ शकली नाही. खूप वाटलं मला, खूप वाटलं मला, पण तुझी साथ देऊ शकली नाही. तुझ्या प्रेमाला मी न्याय देऊ शकली नाही. खूप वाटलं मला, खूप वाटलं मला, पण तुझी साथ देऊ शकली नाही. हवं तर त्यासाठी तू मला सजा करू शकतो, हवं तर त्यासाठी तू मला सजा करू शकतो. आयुष्यातून तुझ्या तू मला वजा करू शकतो, आयुष्यातून तुझ्या तू मला वजा करू शकतो. धन्यवाद. गजानन काकडे दादा म्हणताय खरं प्रेम आहे का? ही फक्त एक मालिकेतून आलेली भावना आहे दादा, असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्ही या ठिकाणी मला आवर्जून ऐकताय, त्यामुळे खरंच आपली मी फार आभारी आहे. शाळाताई पठारेंच्या देखील मी कविता सातत्यानं फेसबुकवर वाचत असते. सुनील आडुलकर दादा धन्यवाद आपलं. उमाकांत बांगडकर दादा प्रेमाबद्दल सत्य अप्रतिम सादरीकरण, नमस्कार आणि धन्यवाद आपलं.
मला अतिशय सुंदर आपण लोक दाद देत आहात, त्याबद्दल आपली मी विशेष आभारी आहे. आणि आपुलकीचे मुखोटे अशी या ठिकाणी परत एकदा रचना मी सादर करते. सांगू कुणास मी कथा जीवनाची, सांगू कुणास मी कथा जीवनाची, दाटून आल्या भावना तेव्हाही होती साथ सावलींची. सांगू कुणास मी कथा जीवनाची, दाटून आल्या भावना तेव्हाही होती साथ सावलीची. आयुष्यभर साऱ्यांनी नात्यांचाच घात घातला, आयुष्यभर साऱ्यांनी नात्यांचाच घात घातला, मेल्यावर मात्र आपलेपणाचा थाट थाटला. जखमांना ओंजळीत घेऊन जिवंतपणे हिंडलो, जखमांना ओंजळीत घेऊन जिवंतपणे हिंडलो, आपलेपणा जिंकताना नात्यांशीच हरलो. दुखऱ्या भावनांचे प्रहार मनावर तसेच होते, दुखऱ्या भावनांचे प्रहार मनावर तसेच होते. मी गेलो पण घाव मात्र ताजेच होते. आपुलकीचे मुखोटे घालून मला आयुष्यभर छळले, आपुलकीचे मुखोटे घालून मला आयुष्यभर छळले, आपले कोण होते हे मात्र मेल्यावरच कळले. पावला पावलांवर मला शब्दांनी पेटविले, पावला पावलांवर मला शब्दांनी पेटविले, आपुलकीच्या जाचातून मला मरणाने सोडविले, आपुलकीच्या जाचातून मला मरणाने सोडले. असे हे आपुलकीचे मुखोटे आपल्याला समाजात दिसत असतात. आणि या सगळ्या वेदना आपल्याला जगताना प्रत्येकाला हे अनुभव हे काही वेगळे नाही आहे. प्रत्येकाला हे अनुभव प्रत्येकजण हा जगत असतो आणि अनुभव घेत असतो. पण त्याच्यातूनही मार्ग काढून आपल्याला आयुष्य हे जगायचं आहे, आपल्याला संसाराचा गाडा पुढे न्यायचा आहे, आपल्या आयुष्याचा गाडा पुढे न्यायचा आहे आणि त्याच्यातूनही छान आपण व्यक्त व्हायचं आहे आणि मुक्त व्हायचं आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. गजानन काकडे दादा नमस्कार. सातत्यानं आपण लोक मला ऐकताय त्यामुळे मी विशेष आभारी आहे. कारा चव्हाण दादा आपण या ठिकाणी आलात आणि खरंच मला अतिशय आनंद आहे आणि मला अतिशय जिव्हाळा दिला आपण या ठिकाणी. आणि मला एक तुमच्याशी बोलताना एक वेगळी आपुलकी जाणवली आणि मला या ठिकाणी वेगळं असं सांगायचं आहे की मी जेव्हा दादांशी बोलत होती आणि दादांना पहिल्यांदा मी संबोधन केलं दादा, तर तेव्हा त्यांना एक खूप छान वाटलं की अरे मला दादांनी मला रिप्लाय दिला की मला खूप छान वाटलं म्हणे दादा, कारण आपण माझी माहेरची मंडळी आहे आणि हा जिव्हाळा असाच यापुढेही टिकून राहील अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि नंतर एक माझी परत रचना सादर करते. याची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगायची आहे की मी अनेक जसं साहित्य क्षेत्रात मी कार्य करत असते किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जेव्हा मी कार्य करते, तसंच एक सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील माझं एक वेगळं वर्तुळ आहे. तर आणि मला असं वाटतं की माझा मुलगा जो आहे आता 6 वर्षाचा झालेला आहे आणि जेव्हा तो जन्माला येण्याच्या आधीपासून माझ्या डोक्यात एक संकल्पना अशी होती की आपण वाढदिवस साजरा करतो, म्हणजे 5 वर्षापर्यंत मुलांना कुठेही समजत नाही की वाढदिवस काय असतो. तो वाढदिवस जो आहे आपणच आपला साजरा करत असतो. आणि मग त्याच्यातनं मला असं कळलं, म्हणजे मी जेव्हा दुसऱ्यांच्या वाढदिवसाला जायची, दुसऱ्या छोट्या मुलांच्या वाढदिवसाला जेव्हा जायची, तेव्हा मला असं लक्षात आलं की हा वायफाळ पैसा आहे आणि याच्यात फक्त आपण दुसऱ्यांना एक खाण्यापिण्याचा आनंद देत असतो आणि आपण आपला स्वतःचा आनंद व्यक्त करत असतो. मग मुलगा जेव्हा माझा झाला त्याच्यानंतर मला असं वाटलं की हा 1 वर्षाचा झालेला आहे, याला काहीच कळत नाही. आणि 1 वर्षाची जी मुलं आहे, जेव्हा आपण तो मोठा थाटामाटात जेव्हा साजरा करतो तो वाढदिवस, तर त्यांना काहीच कळत नसतं. मुलं ती रडून रडून बेजार झालेले असतो आणि वाढदिवस तो फक्त आपलाच साजरा होत असतो त्या ठिकाणी. मग माझ्या मनात संकल्पना आली की याच्यातून कुठेतरी समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण झाला पाहिजे की जेणेकरून जेव्हा माझा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला कळेल की जेव्हा म्हणजे मी काहीतरी जेव्हा माझ्या नकळत, म्हणजे मला कळतही नव्हतं तेव्हा मी माझ्या समाजासाठी काहीतरी केलं आहे आणि तेव्हा त्याला आपल्या आईवडिलांचा अभिमान वाटला पाहिजे आणि काहीतरी सार्थकी लागल्याचं त्याला समाधान वाटलं पाहिजे. आणि म्हणून मी एक असं सुरू केलं की त्याचा वाढदिवस आम्ही दरवर्षी एखाद्या अनाथाश्रमामध्ये म्हणा किंवा एखाद्या मूकबधिर मुलांच्या शाळेत म्हणा किंवा अंधाश्रमात म्हणा, असं या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो. पहिला वाढदिवस आम्ही अक्षरशः फुटपाथ शाळा आहे नागपूरला जी भरते, उमेश चौबे जे आहेत ते मध्यंतरी ती शाळा चालवायचे, आता फुटपाथचं काम सुरू झालं त्याच्यामुळे त्यांनी ती शाळा उठवली
पण असंच आनंद कुमारांचा एक कार्यक्रम होता आणि मी त्या कार्यक्रमाला गेली. म्हणजे सुपर 30 वाले जे आनंद कुमार आहेत त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा आनंद कुमार आपल्या विद्यार्थ्यांविषयी सांगत होते त्यावेळी एक वेगळं काहीतरी मनामध्ये माझ्या वादळ निर्माण झालं आणि त्याच कार्यक्रमामध्ये ह्या फुटपाथ जी शाळा आहे त्याविषयी मला कळलं आणि मला तेव्हा असंही कळलं की तिथे समाजातली बरीच मंडळी जी आहे ती आपली सेवा देत असतात. आणि मग माझ्या मिस्टरांनी त्या शाळेचा एक शोध घेतला आणि मग आम्ही पहिला वाढदिवस जो आहे तो फुटपाथ शाळेवर साजरा केला. आणि तिथे फक्त फुटपाथवर जी मंडळी असतात त्यांची लेकरं असतात ती. आणि जेव्हा त्या मुलांसोबत आम्ही तो वाढदिवस माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला तेव्हा इतका आनंद झाला म्हणून सांगू. म्हणजे त्या मुलांना जितका झाला त्यापेक्षा म्हणजे द्विगुणित आनंद जो आहे तो आम्हाला झाला. कारण त्या लेकरं जेव्हा ते खात होती तर ते एक समाधान आम्हाला त्या तिथून मिळत होतं आणि त्या लेकरांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मी अतिशय आनंदित झाली होती. आणि तो खरंच मला आठवणीत राहणारा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. आणि ते जे क्षणचित्र आहेत हे मी अजून जपलेले आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तो मोठा होईल तेव्हा जेव्हा दाखवेल मला नक्कीच माहिती आहे की तो समाधान व्यक्त करेल. असंच दुसरा वाढदिवस आम्ही एका अनाथ आश्रमात केला. तिसरा वाढदिवस आम्ही एखादा अंध आश्रमात म्हणजे अंध मुलांची जी शाळा आहे आम्ही तिथे साजरा केला. आणि मग त्या अंध मुलांची जी भावना आहे किंवा त्यांच्या ज्या एक त्यांना हे जग बघायचं आहे, त्यांना हा समाज बघायचा आहे, त्यांना डोळतपणे बघायचं आहे पण त्यांच्याकडे डोळे नाही आहे हे जेव्हा मला दिसत होतं आणि मला हे जेव्हा ते आजूबाजूचं माझं जे ती जी मुलं पाहून मला जे माझ्या मनामध्ये जे काही वादळ निर्माण झालं त्यातून ही कविता समोर आली. कवितेचं शीर्षक आहे डोळस. एक दिवस देवा मला डोळस कर. म्हणजे ह्या सगळ्या त्या अंध जे मुलं आहेत त्या सगळ्यांच्या भावना या कवितेतून व्यक्त होत आहेत. एक दिवस देवा मला डोळस कर. एक दिवस देवा मला डोळस कर. जास्त नको देऊ, जास्त नको देऊ पण माझ्यासाठी एवढं तरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर. एक दिवस देवा मला डोळस कर. जास्त नको देऊ, जास्त नको देऊ पण माझ्यासाठी एवढं तरी कर. डोळस होऊन सारी हिरवळ पाहायची आहे. डोळस होऊन सारी हिरवळ पाहायची आहे. पिल्लांसाठी घरटी बांधणारी चिमणी ढाळायची आहे. डोळस होऊन सारी हिरवळ पाहायची आहे. पिल्लांसाठी घरटी बांधणारी चिमणी न्याहाळायची आहे. काळी चादर पांघरून धावणारे ढग पाहायचे आहे. काळी चादर पांघरून धावणारे ढग पाहायचे आहे. एकदा तरी त्या पावसाला हातात झेलायचे. सृष्टीला कवेत घेऊन मी मोहून जाईल असं काहीतरी कर. सृष्टीला कवेत घेऊन मी मोहून जाईल असं काहीतरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर. एक दिवस देवा मला डोळस कर. जास्त नको देऊ, जास्त नको देऊ पण माझ्यासाठी एवढं तरी कर. मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालाचं नेत्रसुख मला घ्यायचं आहे. मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालाचं नेत्रसुख मला घ्यायचं आहे. लोकलसाठी धावणारी ती गर्दीतली माणसं पाहायची आहे. मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालाचं नेत्रसुख मला घ्यायचं आहे. लोकलसाठी धावणारी ती गर्दीतली माणसं पाहायची आहे. लाखोंच्या संख्येने गर्दी करणाऱ्या दीक्षाभूमीत एकदा जायचं आहे. लाखोच्या संख्येने गर्दी करणाऱ्या दीक्षाभूमीत एकदा जायचं आहे. कृष्णाच्या मथुरेला कधीतरी भेट द्यायची आहे. कृष्णाच्या मथुरेला कधीतरी भेट द्यायची आहे आणि अयोध्येत जाऊन प्रभूंची भेट घ्यायची आहे. सारं जग डोळ्यात साठवून आनंद लुटता येईल. सारं जग डोळ्यात साठवून आनंद लुटता येईल असं काहीतरी कर. सारं जग डोळ्यात साठवून आनंद लुटता येईल असं काहीतरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर. एक दिवस देवा मला डोळस कर. जास्त नको देऊ, जास्त नको देऊ पण माझ्यासाठी एवढं तरी कर. जिच्या कुशीतून जन्मलो ती आई पाहायची आहे. जिच्या कुशीतून जन्मलो ती आई पाहायची आहे. जिनं मला शिकविलं ती बाई पाहायची आहे. जिच्या कुशीतून जन्मलो ती आई पाहायची आहे. जिनं मला शिकविलं ती बाई पाहायची आहे. कडेवर घेऊन मला गाव हिंडणाऱ्या बापाचं चुंबन घ्यायचं आहे. कडेवर घेऊन मला गाव हिंडणाऱ्या बापाचं चुंबन घ्यायचं आहे. रक्षाबंधनाला राखी बांधणाऱ्या बहिणीला डोळे भरून पाहायचं आहे. जिव्हाळ्याच्या नात्यात रंग भरता येईल असं काहीतरी कर. जिव्हाळ्याच्या नात्यात रंग भरता येईल असं काहीतरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर.
एक दिवस देवा मला डोळस कर, जास्त नको देऊ, जास्त नको देऊ, पण माझ्यासाठी एवढं तरी कर. गोठ्यात वासरांना दूध पाजणाऱ्या गाईची माया पाहिजे आहे. गोठ्यात वासरांना दूध पाजणाऱ्या गाईची माया पाहिजे आहे. कुत्र्या मांजरांची चालणारी जुगलबंदी पाहिजे आहे. फुलपाखरं पकडण्यासाठी धावत सुटायचं आहे. फुलपाखरं पकडण्यासाठी धावत सुटायचं आहे. जंगल सफारीवर जाताना घोड्यावर स्वार व्हायचं आहे. सभोवतालची मजा मला लुटता येईल, सभोवतालची मजा मला लुटता येईल असं काहीतरी कर. सभोवतालची मजा मला लुटता येईल असं काहीतरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर, एक दिवस देवा मला डोळस कर, जास्त नको देऊ, जास्त नको देऊ, पण माझ्यासाठी एवढं तरी कर. सारा न्याहाळून मला तृप्त व्हायचं आहे. सारा न्याहाळून मला तृप्त व्हायचं आहे. मरण्यापूर्वी मला एकदा जग पाहायचं आहे. सारा न्याहाळून मला तृप्त व्हायचं आहे. मरण्यापूर्वी मला एकदा जग पाहायचं आहे. सारं सुख माझ्या ओंजळीत एक दिवस टाक. सारं सुख माझ्या ओंजळीत एक दिवस टाक. त्या बदल्यात तू मला हवं ते माग. सारं सुख माझ्या ओंजळीत एक दिवस टाक. त्या बदल्यात तू मला हवं ते माग. मला आनंद मिळेल म्हणून तरी कर, मला आनंद मिळेल म्हणून तरी कर. एक दिवस देवा मला डोळस कर, एक तरी दिवस देवा मला डोळस कर. अशी या त्या आंधळ्या मुलांची, त्या विद्यार्थ्यांची ही व्यथा या कवितेतून मी मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा जग सोडून जात असतं तेव्हा मला असं वाटतं आपण जेव्हा जग सोडून जात असतं तेव्हा इथून जाताना आपण काही पैसे म्हणजे कुठलंही नातं कमविताना किंवा काही त्यांना आपण सोबत काहीच नेत नसतो, पण एक जिव्हाळा, एक आपुलकी ही फक्त आपण आपल्या सोबत म्हणजे आपण आपल्या मागे सोडून जात असतो. म्हणून आपण प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी हा आमचा शेवटचा दिवस आहे असं ठेवून आपण जगलं पाहिजे. आणि प्रत्येक क्षणाला आपण स्वतःही आनंदी राहिलं पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील आनंदी केलं पाहिजे. पण तरीही जेव्हा मी या अंध विद्यार्थ्यांना जेव्हा भेटली आणि त्यांच्या व्यथा जाणून जेव्हा घेतल्या तेव्हा मला अतिशय खेद म्हणजे व्यक्त झाला आणि खूप म्हणजे अतिशय दुःख व्यक्त झालं. आणि मला असं वाटलं आपल्याकडे त्या मानाने भरपूर आहे, पण जगात किती दुःख आहे. म्हणून कुठेतरी आनंद हा आपण सगळ्यांना दिला पाहिजे. आणि हा आनंद सगळेजण जेव्हा आपण म्हणजे जगात आनंदासारखा दुसरा आनंद कुठलाच नाही आहे असं मी या ठिकाणी सांगेल. आणि या ठिकाणी आपल्या कविता तर अशा आहे की म्हणजे मी कवितेविषयी तर म्हणताना असं म्हणेल की कवितेनं इतकं द्यावं की भरून जावी जवळी. कारण मी मगाशी सांगितलं की आपण जे काही कविता म्हणजे आपला आरसा आहे आणि हा प्रतिबिंबित होत असतो. आपण जे जगत असतो ते आपल्या कवितेतून व्यक्त होत असतं, प्रतिबिंबित होत असतं. आणि म्हणून मी इतकं म्हणेल कवितेनं इतकं द्यावं की भरून जावी झोळी, कवितेनं इतकं द्यावं की भरून जावी जोळी. आणि इथून निघाल्यावर उराव्या फक्त त्या ओळी, इथून निघाल्यावर उराव्या फक्त त्या ओळी. आणि म्हणून कमीत कमी हा आनंद माझ्या कवितेतून तरी मी देत आहे, याचा मला आनंद आहे. आणि या ठिकाणी माझी शेवटची रचना सादर करते. म्हणजे आपलं सगळं दुःख आहे, एकटेपणा आहे, कर्जमाफी आहे, सगळं होत असताना झालं आहे, पण तरीही कुठेतरी एक आनंद देऊन जायचा म्हणून या आषाढ सुरू झालेला आहे. आषाढाचा प्रथमच दिवस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पाऊस जो आहे परत तुमच्या आमच्या ज्या आहे भावना मनात उजळून जातो. म्हणून ती पावसाचा आनंद मी तुम्हाला या ठिकाणी देऊन माझा समारोप करते. माझी शेवटची कविता आहे पाऊस. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आनंद जो आहे तो तुम्ही कशाही पद्धतीने देऊ शकता. म्हणजे तुम्ही आनंद द्यायचं फक्त एक जो आहे ते रूप फक्त वेगळं असतं. म्हणून हा पाऊस देखील आपल्याला आनंद देऊन जात असतो. म्हणून ही कविता तुमच्यासाठी. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं, मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं. गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं, काळ्याभोर केसात तुझ्या लपता आलं असतं. गुपित तुझ्या मनातलं शोधता आलं असतं. गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं,
गालावरच्या खळीसोबत हसता आलं असतं, हवं तेवढं तुझ्या संग नाचता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मला मन भरून बघता आलं असतं. टपोऱ्या डोळ्यात तुझ्या मला मन भरून बघता आलं असतं. अश्रूंसोबत तुझ्या भिजता आलं असतं. ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं. ओठावर तुझ्या गिरवता आलं असतं. कान्हा बनून तुझा मिरवता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. ओंजळीतही तुझ्या मला येता आलं असतं. ओंजळीतही तुझ्या मला येता आलं असतं. भावनांना तुझ्या जपता आलं असतं. मिठीत तुला येताना जवळून बघता आलं असतं. मिठीत तुला येताना जवळून बघता आलं असतं. क्षणभर काय होईना तुझ्यावर बरसता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं. नाकावर तुझ्या थपकन जाऊन बसता आलं असतं. थोड्यावर तुझ्यावर रुसता आलं असतं. डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं. डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं. ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं. डोकावून हृदयात तुझ्या स्वतःला शोधता आलं असतं. ओलचिंब करून तुला शेवटी निघून जाता आलं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. मला पाऊस होता आलं असतं तर बरं झालं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. तुझ्या संग सोबतीला येता आलं असतं. असा हा पाऊस जो आहे तो आम्हाला सगळ्यांना आनंद देऊन या ठिकाणी मी रजा घेऊ इच्छिते. आणि शेवटी मी तुम्हाला इतकंच म्हणेल की आउटडेटेड झालं आहे आमचं आयुष्य. संवेदनांना व्हायरस लागला आहे आपल्या, पण तरीही या कवितेच्या माध्यमातून आपण व्यक्त होत आहे. कारण आता इतकं जग आपण म्हणजे करोनाने आपल्याला जगायला शिकवलं, पण त्यानिमित्त का होईना आपण या डिजिटल काव्य महोत्सवात आपल्याला कारादादांनी संधी दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा कारादादांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि या मंचावरून जाताना पुन्हा या प्रतिष्ठानच्या सगळ्या मंडळींचं, म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यांचं नावं घेणं शक्य नाही आहे, पण माझ्या सगळ्या माहेरच्या मंडळींचं आणि माझ्या सगळ्या जिव्हाळ्यांच्या मंडळींचं मी विशेष आभार व्यक्त करते. आणि आपण मला या ठिकाणी माझ्या कविता सादर करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल देखील मी आपली विशेष आभारी आहे. आणि मी आपल्यासोबतच आहे, कारण मी तुमच्या वऱ्हाडची लेक आहे याचा मला विशेष अभिमान आहे. आणि मी शेवटी इतकाच म्हणे, शब्द ओठात येता चांदण्यांचे गीत व्हावे, माधुर्यात स्वरात येता स्नेहमय संगीत व्हावे. असं माधुर्य तुमच्या आमच्या शब्दात ठेवा, तुमच्या आमच्या कवितेत ठेवा. अशी कविता तुमच्या सोबतच ठेवून मी आपली रजा घेते. धन्यवाद.